हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर चला ब्लाउज कटिंग करायचंय आपल्याला। इकडे मी 1 मीटर कपडा घेतला होता, त्याच्यामधून हे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जेवढा पाहिजे तेवढा मी कापून घेतला इकडे। आणि बघा इथं शोल्डर घेते 5.5 घेते, इथं 5.5 घेतलं आणि हे मुंडा घेतलाय 6 बघू शकता तुम्ही। आणि संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं खूप सर्वांचं स्वागत आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि हा मुंडा घेतला आहे 6 बघा तुम्ही। आणि हा पुढचा गळा आहे, हा 6.5 घेते, हा बघा 6.5 आहे, हा बघा। आणि हा 2.5 घेते रुंदीला, बघा हवा पण येते मध्ये मध्ये उडतंय ब्लाउज बघा। हा बघ 6.5 आहे पुढचा गळा हा। आणि रुंदीला आहे तर 2.5 घेतलाय हा। आणि इकडे बघा आपण आता हे घेऊ चेस्ट, म्हणजे चेस्ट होती त्यांची 36, मग त्यांचे मी 4 भाग केले, 4 भाग मधून 1 भाग केला, 9चा आला आहे। तर इथं मी 9 वरती टिक करते आणि फिटिंग साठी 2 इंच घेते, 1.5 पण घेत आहे। आणि हे मी चेस्ट 9 घेतली ना, तर बघा इथं 9 लिहिलंय आणि इकडे म्हणजे चेस्टचं हे पूर्ण फिटिंग आहे। आणि हे आपला फिटिंग साठी कपडा सोडायचा आहे 2 इंच। आणि इकडे पण मला इथं 9 घेतले ना, तर इथं 1/2 इंच कमी करायचं आहे, म्हणजे 8.5 घेईन। आणि कमरेला थोडं कसं फिटिंग कमी राहते, आपल्या छातीचा भाग जास्त राहतो, कमरेचा भाग कमी राहतो, म्हणून इथं 1/2 इंच आपण कमी करून घेतो। आणि असं काही सिधी लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला। आणि इकडे पण मला म्हणजे इथं 2 इंच फिटिंगला घेतलं ना, तर इथं 1.5 इंच घ्यायचंय फिटिंगला, 1/2 इंच कमी करून घ्यायचंय, कमरेचा भाग आपला कमी राहतो, म्हणून इथं हा अर्धा इंच आपल्याला असं क्रॉस मध्ये कटिंग करायची आहे। आणि बघा आता मस्त काही कटिंग करून घेतो आपण, पूर्ण काही ड्रॉ करून व्यवस्थित तुम्हाला दाखवलं आहे हा। आणि लक्ष देऊन तुम्ही बघा एक वेळेस नक्की। आणि असं सिंपल असं ब्लाउज कटिंग करतोय आपण, इजी ट्रिक आहे। आणि बघा आता मी पुढचं काही कटिंग करते प्रोसेस मध्ये ब्लाउज बघा तुम्ही। आणि हे बघा चला आता शोल्डर कापून घेतोय। आणि हा पुढचा गळा आहे, हा पण असा मस्त जसा ड्रॉ केलेला आहे लाईन आपण तसं कापून घ्यायचंय, म्हणजे व्यवस्थित आपली कटिंग होते इकडे। आणि बघा तुम्ही माझा हा व्हिडिओ जर आवडीन तर स्किप न करता पूर्ण बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि बघा हे मी 1/2 इंच इकडे असं ठेवलं होतं ना, ते पण असं कापून घ्यायचंय, जास्त नाही कापायचं आपल्याला, म्हणजे त्याच्यात जेणेकरून इथं ना आपला फुगा नाही होत या साईडला। आणि बघा इकडे पण असं हा फ्रंट पार्ट आहे, आता याचे 2 भाग करायचे आपल्याला, कारण पुढे हुकचं ब्लाउज आहे ना, मग याला करावेच लागतं। आणि इकडे आता हे 4 टक्स ब्लाउज आहे, तर हे 3.5 घेते मी। याचा जो याची जे अंतर आहे ना, हे 3.5 घ्यायचंय, एवढ्या अंतरावरती टक्स घ्यायचा आहे आपल्याला। आणि या टक्सची लंबाई घ्यायची आपल्याला 4, हे 3.5 घेतलं ना, तर इथं 1/2 इंच वाढून घ्यायचंय आपल्याला 4। तर हे 4चा एक टक्स हा पहिला टक्स झाला। आता दुसरा टक्स घ्यायचा आहे तिरकस, असं तिरकस म्हणजे इकडे असं इथून असं मेजर टेप आहे ना, असं व्यवस्थित तिरकस ठेवायचं आणि इथं 2 वरती आपल्याला टिक करायची, म्हणजे डायरेक्ट अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची। इथं 2 लिहिलंय मी, याच्यावरनं तुम्हाला समजू शकतं। आणि इकडे पण मला असं तिरकस मेजर टेप ठेवायचा आहे आणि इथं पण टिक करून घ्यायची, लाईन करून घ्यायची ड्रॉ। तर इकडे पण 2 घेतला आहे आणि याच्या मधोमध बरोबर ठेवायचा आहे मेजर टेपला। आणि इथून पण 2 घ्यायचंय, तसा समोरा बरोबर हा टिक करायचा आहे। आणि बघा हा एक 1 टक्स झाला, आणि हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, चौथा झाला, असा 4 टक्स ब्लाउज आपलं एकदम असं मस्त त्याचं ड्रॉइंग होते, हे बघू शकता तुम्ही। आणि असं काही मस्त आपला गोल आकार येतो टक्सचा, बघा तुम्ही। असे जर व्यवस्थित हे टक्स माप घेऊन घेतले ना, तर आपलं ब्लाउज एकदम सुंदर आणि छान बसतं अंगावरती, फिटिंगला पण छान येतं। आता एवढं काही झालंय, आता हे बॅक पार्ट तुम्हाला दाखवते मी। तर बघा बॅक पार्ट आहे या। आणि इकडे मला आहे ना खालून असं माप घ्यायचंय, वरून नाही मी गळा कापत, असं वरून असं खालूनच घेते, कारण कस्टमरला जसं लागतं की मला माझी ब्लाउजचं मापाचं जेवढं मापाचं ब्लाउज आहे तुम्हाला दाखवते मी। हे जेवढं आहे ना पार्ट तेवढीच त्यांना पाहिजे राहते, हे लांबीला ते नाही बघत, हे बघतात इथं
आणि इकडे हे गुजरातमध्ये तसं रूल्स आहे की हा गळा नाही त्यांना जास्त लागत, हा खूप कमी लागतो. आणि इकडे मी 3 वरती टिक मारते आणि बघा इकडे 3 लिहिलेलं आहे, याचा माप लिहिते मी 3. प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं असंच राहतं. आणि आपल्याकडे कसं राहतं की इकडनं गळा मापता, इथं तसं नाही करावं लागतं, इकडे इथून मापावं लागतं. आणि हा मटका गळा आहे. मी बघा तुम्हाला असा अंदाजाने शेप देते, मला असा हातावरती येतो हा गळा खूपच छान बिना मापाचा. जर माप घेऊन करायचं म्हटलं ना तर हा 3.5 घ्यायचा, हा 3.5 घ्यायचा, हा 1.5 घ्यायचा आणि बघा तुम्ही बरोबर येतं. आणि हा पण 3 घ्यायचा, असा 3, 3.5. आणि याचं जे लांबीचं अंतर राहतं ना हे 4 घ्यायचं, हे जे लांबीचं अंतर राहतं ना हे 4 घ्यायचं. म्हणजे आपला हा गळा असा बरोबर ड्रॉ होतो आणि एकदम सुंदर असा मटका गळा तयार होतो. आणि आपल्याला बघा तुम्ही इकडे असं हे टक्स घ्यायचं जर म्हटलं तर कसे घ्यायचे, इकडे होतो किंवा इकडे होतो, छोटा होतो मोठा होतो. मग इथं आपल्याला हे 1.5 इंच अंतर सोडायचं आहे, त्याच्याने दोन्ही टक्स आपले बरोबर हा जो गळा राहतो ना आपला कोणता बी असो, तुम्ही गोल गळा शिवा त्याच्यापासून 1.5 सोडा. हा इथून आपण हे केलेलं आहे ना मेजरमेंट, तर इथून असं 1.5 इंच घ्यायचंय आणि इकडनं असं 4.5 घ्यायचं, नाही तर 4 घ्यायचं. ते ब्लाऊजच्या कस्टमरच्या लांबीवरती राहतं, ते कोणाची लांबी जास्त राहते कोणाची कमी राहते, त्याच्यावरती हा टक्स जो आहे तो अवलंबून असतो. आणि इकडे असं काही मस्त याच्याने हे करून घ्यायचंय कैचीने. आणि म्हणजे दोघं साईडला सेम टक्स येत आहे मागचे बॅक पार्टचे. आणि आता बघा गळा काही मी कापून घेते. आता हा मटका गळा आहे, बघू शकता तुम्ही. आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघे काही आपले रेडी झालेली. आणि आता स्लीव कापायची आपल्याला. तर बघा मी स्लीवची तुम्हाला कटिंग दाखवते. बघा या अस्तर मधून मी आता ते बॅक पार्ट फ्रंट पार्ट कापून घेतला आणि त्याच्यामधूनच मला आता स्लीव कापायची. कारण हे 2 मीटरचा अस्तरचा तुकडा होता म्हणून मी जेवढं लागतंय तेवढं कापते. आणि स्लीव आहे त्यांची 10.5 आहे, पण मला 11.5 वरती टिक करायची आहे, कारण ती शिवून सण पूर्ण 10.5 वरती येते. आणि इकडे पण 11.5 घ्यायची, इकडे 11.5 घेतलं ना तर इकडे पण 11.5. आणि हे जो आपण खाकीचा भाग घेतो ना हा 3.5 वरती आपल्याला टिक करायचा आहे, जेणेकरून आपली बाईचा आकार एकदम छान येतो. आणि हे आहे ना हे 3 वरती घ्यायचंय आपल्याला, 3 पर्यंत असा सिद्धा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि 3 नंतर असा सिद्धा उतारायचा आहे बघा तुम्ही. आणि असा मच्छी कट द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून तो आपल्याला बाईचा सेप राहतो ना स्लीवचा तो एकदम सुंदर येतो. बघू शकता तुम्ही इतकं सुंदर असं स्लीव कटिंग करतोय आपण. माझे प्रत्येक व्हिडिओमध्ये राहता असे बॅकग्राऊंडवरती राहता, मी काही जास्त बोलून नाही करत, पण मला हा म्हटलं चला बोलून पण दाखवता येईल ना, काही टायमाला आवडता की मी आवडता. बघा सुंदर अशी स्लीव झालेली. आणि हा जो मच्छी कटचा भाग आहे ना आपण ब्लाऊज अस्तर सोबत स्टिचिंग करतो ना तेव्हा मी कापते, आता नाही कापत. कारण आता जर कापलं तर आपल्या लक्षात राहत नाही कोणत्या टायमाला मागे होतं कोणत्या टायमाला पुढे जोडलं जातं बाईला. तर तेव्हा जर कापली तर तेव्हा बरोबर मधोमध दोघी साईडला पुढे येतात ते, म्हणून. आता बघा हे अस्तर मी ठेवून घेतलं, म्हणजे ब्लाऊज पीस ठेवून घेतलंय आता. आणि हे बघा अस्तर कापलं ना आता आपण ब्लाऊज पीसचं, त्याचं पूर्ण कटिंग डिटेलमध्ये तुम्हाला दाखवली मी व्यवस्थित समजावून. ते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि इकडे बघा तुम्ही बाई मी स्लीव आपली ठेवून घेतलेली. आणि आता सेम जसं आहे तसंच कापून घ्यायचंय. सुंदर असं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे अस्तर सोबत आणि ब्लाऊज पीस सोबत पण. आणि जर आपल्याला इकडे जर थोडाफार कपडा आता मला तर जॉईंट द्यावंच लागेल, कारण लॉंग बाईमध्ये एवढं काही येतच नाही, थोडाफार जॉईंट येतोच असा, असं काही नाही. पण हे साईडला पण हा कपडा एक साईडला जातो आणि लॉंग बाई म्हटली तर येतोच थोडा जॉईंट, त्याचं काही नाही एवढं. आणि बघा इकडे आता हा कपडा आहे, तर आता इकडे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि आता बघा बॅक पार्ट मी इकडे साईडला ठेवून घेते आणि आता याला कटिंग करून घेते. असं सुंदर असा गळा होईल आपल्याला. पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यावर इतकं सुंदर दिसतं. आणि माझे स्टिचिंगचे पण व्हिडिओ राहतात, ते पण तुम्ही बघू शकता. आणि ते तुम्हाला कसे वाटतात ते पण मला नक्की सांगा. हा व्हिडिओ पण कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा असं काही बॅक पार्ट पण तयार करून घेतला, स्लीव तयार करून घेतलेली.
तर बघा हा फ्रंट पार्ट आहे तो पण आता ठेवून घेतो एवढा बसलेला कपड्यामध्ये आणि तो पण आता व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचा आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल हे मला माहिती आहे, कारण सर्व ताईंना, कारण स्वतः आपण बोलतो तर खूपच छान वाटतं, कसं ताई समजवते नाही समजवते, आणि मला एवढं बोलायची सवय नाही म्हणून मी जास्त करून बॅकग्राऊंडवरतीच टाकते। आणि बघा समजू शकता तुम्ही माझ्याकडनं काही कुठे बोलण्यामध्ये गलती झाली असेल तर मला सांगा नक्की, कुठे माझ्याकडनं माप घ्यायला म्हणा की कटिंगमध्ये म्हणा कुठेतरी काही कमी जास्त झालं असेल तर मला समजून घ्या आणि सांगा काही गलती। मी पण तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे, सिंपल अशी साधारण शिवणारी, आणि आपण काही एवढं म्हणजे म्हणता ना की फॅशन डिझायनर नाही केलेलं आहे, पण घरगुती शिवतो पण चांगलंच शिवतो असं मी म्हणते माझ्या मनाला सर्वात। तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। बाय, बोलायला खूप जास्त होता।